मित्रांनो, तर आपण आलेलो आहे नाशिकला आणि आमचे मित्र, आमचे विद्यार्थी आम्हाला फिरवायला घेऊन जाणार आहेत. हा आमचा मानव, श्रद्धा, कपिल, ओम, तेजस आणि कार्तिक आणि ते गुलाबी शर्ट घालून विनायक सर. हा मार्गदर्शक. निम्मी टीम आपली गाडीत जाणार आहे. ही आपली गाडी ओम घेऊन आलाय आणि दोघ जण आम्ही स्कूटीवर नेचरचा फुल एन्जॉय घेत येणार आहे. ह्यांना बसू द्या गाडीत, काय ह्यांना हे नाही, हवा लागणार नाही. फक्त पाऊस आला येऊ नका, तुम्ही आमची काळजीच करू नका. आम्ही तुमच्या गाडीत बसणार पण नाही, पण तुमच्यापेक्षा जास्त एन्जॉय आम्ही करणार, एवढं लक्षात ठेवा. बघू फोटोशूट पण मस्त करून, व्हिडिओ एडिट करून आपल्या ग्रुप वरती टाकू. अजिबात उतरणार नाही. सर सदैव निगेटिव्ह बोलतात मित्रांनो, पण 100% बॅटरी टिकवणार. माझा स्विच ऑफ झाला तर आपल्या मानवचे, मानवचा स्विच ऑफ झाला तर 6 जण पेंडिंग मध्ये, पण ब्लॉक पूर्णच करणार. चला निघू आपण. नाद करते काय यावंच लागतं. चला श्रद्धा, मग लोकेशन काय काय आहेत? कुठं? हा नाशिक दर्शन. यस. आणि त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. धरण. ओके. काल आम्ही निम्म नाशिक तर फिरलोय. कोणते कोणते स्पॉट बघितले सांग बघा. कपिलेश्वर, स्वामीनारायण मंदिर, तपोवन, पंचवटी, सीता माताची गुफा, जनार्दन स्वामी मठ. निम्म्याच्या वर नाशिक बघितलंय. विनायक सरांनी काहीच बघितलं नाही. आणि जर त्यांनी अगोदर बघितलं असेल, पण मित्रांसोबत बघण्यात मजा वेगळी असते. माहोल हम नाही, जमाना हमसे है, हम जमाने से नहीं. आ मेरी जान. हे बघा आपण चाललो आता स्कूटीवर मस्त पैकी. चला निघूया. हा ना, नाद करते काय? नाद करते. हा नाद करते काय? तुमच्या पुढे जावंच लागतंय. कुठून येतोय? इथं बाजूला थांबव, मी येतो इथून बाजूने पेट्रोल टाकतो. त्र्यंबकेश्वरला जाताना इथं कॉर्नरला एक अंबिका स्वीट म्हणून बेकरी आहे. मानव बोलला 1 नंबर इथं कचोरी भेटते, खायला जाऊ आपण. तर चला आपण नाश्ता करायला चाललोय आणि तिथली कचोरी कशी आहे ते पण तुम्हाला दाखवतो. चला काय घ्यायचं बोल. वडापाव. वडापाव तुम्ही तिकडे रोज खाता काहीतरी काय? लय व्हरायटी आहे. काय काय? समोसा, कचोरी. कचोरी घेता? हा कचोरी. कचोरी दे भाई. चला त्यांना जाऊ दे, पुढे आपण नाश्ता करून घेऊ. मस्त पैकी गरमागरम कचोरी. मित्रांनो, आताच कचोरी खाऊन झाली आणि आता 2 पाववडे आमच्या वेटिंग मध्ये आहेत. हे नाशिकचा फेमस असा पाववडा. चला आता तो बी खाऊन घेऊ आपण. थँक्यू. घेतो. हा नाशिकचा फेमस अशी पाववडा. चला आता कचोरी खाऊन आपण निघतोय.
आता त्र्यंबकेश्वरला आपण आपले सर्व सोबत आहे. आहेत ना? या चला. जय महाकाल. चला चला चला. जय महाकाल. जय महाकाल. तुम्हाला महाकाल दाखवतो, थांबा. दिसला? तेजस कुठं चाललोय आपण आता? कुशावर्तावर कुठं? मध्ये कुशावर्त काय आहे तिथं? तिथे आंघोळ करण्यासाठी. आंघोळ करायसाठी येऊ करून. हे सरांचे पाप धुवायचे बाकीचे. तर कुठे विनायक सरांचे ना हे. लय पापी माणूस, मिनिटाला पाप करणार. ते आता पाप धुवायला चाललोय आपण. थोड्या वेळ माहिती आहे इथं मोबाईल फुटेल बघ. चाललेलो आहोत. हा बोल 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 की. फोन आला का? घेऊ पुढं. या की चला. श्रद्धा श्रद्धा. आता आपण चाललो आहे कुशीवर्तामध्ये. ते इतकं पवित्र स्थान आहे. त्या कुशीवर्तामध्ये आंघोळ केल्याने सगळे पाप धुवून जातात. या दगडाची माहिती द्या. या दगडाची माहिती द्या त्याच्यामध्ये. त्या दगडाची माहिती द्या. तो दगड दिसला तो? ते गोल 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 दिसले? त्याची पण माहिती द्या. कुठलं सांगा? नर्मदेच्या नदीमध्ये येतात ना, त्याच्यानुसार रामाची मूर्ती वगैरे बनवले ती दगड आहे. शालिग्राम. शालिग्राम दगड. बाबा थांबा, शालिग्राम दाखव. चला. हो या लाजू नका. अहो लाजायचं नसतं. श्रद्धा बोल. बोल ओम चल. हा आता तुम्हाला शालिग्राम दगड. हा हा दादा 2-4 मी बी दिले मनातली मनात. तुम्हाला शालिग्राम दगड दाखवतो. याच्यापासून कुठल्याही देवाची मूर्ती बनवली जाते. ते भेटतात नर्मदे नदीमध्ये. हे वाले ते आहेत. हे ती दगड आहेत नर्मदे नदीमध्ये. ओके. अगर पुसलात ना तर याच्यावरती डोळा असतो. काय बोलता? प्रत्येकावरती. आता ओला नाही म्हणून, ओला असेल ना पाणी पाणी घ्या. त्या डोळ्याचा काय विषय आहे? डोळ्याचा विषय नाही, तर डोळ्यात वरती ठेवायचा असतो. पुस्तकाला डोळा असतो एक. डोळा असतो माहिती असतो. एक असा डोळा म्हणजे कुठल्याही साईडला 1 किंवा 2 डोळे असे अशा आकाराचा डोळे असतात. हे बघ हा काय असे डोळे असतात. 1-2 डोळे असतात प्रत्येकावर. हे तांबूस कलरचे पण भेटतात आणि असल्या कलरचे पण असतात. हा ना. ह्याला आहे का डोळा? बॅक साईडला पण असेल. 1 मिनिट. 1-2 असतात, फिक्स असतात. एकदम मॅग्नेट सारखा जड आहे दगडी. लोखंडाचा असल्यासारखा जाणवतोय. नदीमध्ये जी दगड आहेत ती दगड सगळी देव बनवण्यासाठी वापरली जातात. देवाचा अवतार आहे, मत्स्य अवतार. मत्स्य अवतारची दगड म्हणून. मित्रांनो, विनायक सरांनी देवाधर्माला आल्यावर चांगली माहिती सांगितली. असंच टुरिस्ट गाईड कोणतरी आपल्याला सोबत पाहिजे, म्हणजे गेल्यावर त्या ठिकाणाचं महत्व पण आपल्याला समजतं. नाहीतर नुसतं रोडवर फिरून काय फायदा नाही. बरोबर ना? बरोबर का नाही? बरोबर. चला आता जाऊ, पाप धुवाय जाऊ. पाप धुवून येऊ. चला. काय बघा? हा हा त्र्यंबकेश्वर. हे बघा, हे आतमध्ये असतंय. येस. ओम नमः शिवाय. महादेव. आणि समोरचं मंदिर पण खूपच छान आहे, सुंदर आहे, देखणं आहे. बघू शकताय तुम्ही. मित्रांनो, हे समोरचं मंदिर नाही, हे जिथं पाप धुवायला येते ती आहे कुशावर्त. ब्रह्मगिरीवर फेरी मारतात श्रावण सोमवारी 3ऱ्या हा दिवशी इथं स्नान करून सुरू केली जाते. इथं स्नान करून सुरू केले जाते. ओके. तीर्थराज कुशावर्त. कुशावर्तावर इथं श्रावण सोमवार 3ऱ्या सुरुवात करताना ब्रह्मगिरीची फेरी करताना आपण इथं स्नान करून फेरीला सुरुवात करतो. त्यासाठी तीर्थ कुशावर्त आहे. आता आपण तिथं जाणार आहोत. चला सर. आता पाप धुवून घेत आहेत. त्यांच्या मागे माझा नंबर. लय 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 आशीर्वाद घेतले ते सर तुम्ही. तुमच्या एवढा आशीर्वाद कुणीच घेतला नाही तर. मित्रांनो,
मस्तपैकी पाप वगैरे धुवून झालेला आहे, दर्शन पण मस्त झालेलं आहे, व्हिडिओ वगैरे पण काढलेत आणि शुद्ध मन शुद्ध आत्मा घेऊन इथून जातोय. कपाळाला टिळे पण लावलाय, गंध पण लावलाय. निघा हे नगीना पिक्चर मधला की नाही का अमृतपुरी सेम माझा तसा दिसतोय. तर धन्यवाद सर्वांना. आता आपण अंजनीला हा ना चला निघू आपण. आता वर असल्यामुळे आपल्याला मेन मंदिरात तर दर्शन भेटलं नाही, पण आपला कपिल जो आहे तर जुन्या मंदिरात आता आपण दर्शनाला जाऊ. आपण एवढं 400-500 किलोमीटर लांबून आलोय, कमीत कमी दर्शन तरी झालं पाहिजे ना. त्याच्यासाठी आता आपण जुन्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ सर. हेच ना, आयुष्यात परत येतोय ना येतोय नाशिकला काय माहित नाही, पण महाकालला आलोय, त्र्यंबकेश्वरला आलोय तर दर्शन घेऊनच जावं अशी इच्छा आहे आमची. देवा इच्छा आमची तेवढी पूर्ण कर. हा चला. मंदिरातून दर्शन झालेलं आहे. आता आपण अंजनेरीवर जाण्याचा प्लॅन आहे. अंजनेरीवरती जाऊ. अंजनेरीवरती जाऊ आता आपण. चला निघूया. तर मित्रांनो बाळा आता आपण आलोय स्वामी समर्थ मठात. जेवण करतोय. भात चपाती छोलेची भाजी प्रसाद. इकडे बाकीचे मी इकडे बघा प्रसाद खाताय ना. आणि आता जेवण करून निघणार आहे आम्ही. मित्रांनो आता आपण कुठं आलोय बोला. व्यंकटेश बालाजी मंदिर इकडे दरबाळा बोल. व्यंकटेश बालाजी मंदिरात आलेलो आहे. व्यंकटेश बालाजी मंदिर मंदिर आहे इथं. हा ना. इथे पशुपतीनाथाचं पण मंदिर आहे, ते आपण बघणार आहोत आता मध्ये गेल्यावरती. बाकीचे आले नाही त्यांनी लय मिस केलं, आपण खूप एन्जॉय केला. आणि बालाजीचं पण मंदिर आहे, ते पण आता आपण इथे मध्ये गेल्यावर बघणार. जलते सर विसले नाही आते. जलते जलते. प्रकारे स्वामीनारायण मंदिराचं पण दर्शन झालंय. हो. आता पुढचा मुक्काम पोस्ट श्रद्धा कोणचा आहे. सोमेश्वर. सोमेश्वर. सोमेश्वरला पण ज्योतिर्लिंग आहे, शंकराची पिंड आहे. हा आता आपण जाणार आहोत तिथे. जाऊया चला. भरपूर देव झाले. भरपूर. चलो. बिग फॅन सर, बिग फॅन. तुमचे ब्लॉग बघतो आम्ही. तुमचे ब्लॉग बघून आणि खूप मजा 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 येते. मजा मजा जरा मित्रांनो. तर आज आपल्या युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आपल्याला भेटले. सर उचलून घ्या. भेटून खूप चांगलं वाटलं आम्हाला. हे आमचे कुठे सर? हे आमचे सर. हे तुमचे आवडते सर. आमचे मार्गदर्शक. हो सर मार्गदर्शक माननीय. ऑटोमॅटिकचे सगळ्यात महत्वाचे सर. ऑटोमॅटिकचे सर. ऑटोमॅटिक. चला सांगा. बोल बाळा. इकडे तू बोल ना.
सोमेश्वरला आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता राम जानकी मंदिर आहे, त्याच्या शेजारी लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्याच्या शेजारी सोमेश्वर मंदिर आहे. इथे महादेवाचं मंदिर. इथे सोमेश्वरमध्ये प्रचंड गर्दी असते. आज तुम्ही बघू शकता रविवारी त्यामुळे प्रचंड गर्दी आहे. सकाळमधून आले ना? हो, एबीपी माझाच आहे मी संपादक. चला तो का तिथं पलीकडे स्टँड पाशी. कुठं चाललोय आपण? मागे राहिलं आता पुढचा स्पॉट घ्या राव त्या गणपती. ओ सर, ए सीसीएम ला घ्यायचा ना. ए रोड सांग ओमे, रोड सांग. बोला. आता आपण मंदिरात जाऊन आलो, देवाच्या ठिकाणी गेलो, दर्शन झाले, मॉलमध्ये पण जाऊन आलो आणि थोडाफार नाश्ता पण केला. आता आपण आपल्या निवासाच्या ठिकाणी जाणार आहोत. आता विनायक सरांना सोडू बस स्टॉपला आणि आपण जाऊ आता आपापल्या रूमवर. चला आता आपण श्रद्धाच्या घरी चाललोय. आता आपण देवाचं दर्शन मनसोक्त झालेलं आहे. आणि आता